नमस्कार विद्यार्थी मित्रो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पृथ्वीचे अंतरंग व पृथ्वीच्या अंतरंगाची रचना किंवा पृथ्वीच्या अंतरंगाचे थर समजून घेतले। यामध्ये भूकवच, प्रावरण आणि गाभा हे 3 प्रमुख थर आहेत आणि त्याचे उपथरही आपण बघितले। आज आपण या व्हिडिओमध्ये वेगनरचा खंडवहन सिद्धांत बघणार आहोत। परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा सिद्धांत अतिशय महत्त्वाचा आहे। बऱ्याचदा परीक्षेमध्ये वेगनरचा खंडवहन सिद्धांत सविस्तर स्पष्ट करा असे प्रश्न विचारले जातात। सध्या अस्तित्वात असलेले 7 खंड व 4 महासागर यांची रचना कशी झाली असावी? पृथ्वीच्या निर्मितीबरोबर ही रचना अस्तित्वात होती का? की काळाच्या ओघात पृथ्वीवर काही उलथापालथ होऊन सध्याची रचना अस्तित्वात आली? फ्रान्स बेकन ह्या इंग्रज तत्त्ववेत्त्याने इसवी सन 1620 प्रथम खंड व महासागर यांच्या वितरणाचा विस्तार व्यक्त केला। त्यानंतर मात्र 1912 साली वेगनर ह्या शास्त्रज्ञाने भरपूर पुराव्यांच्या आधारे भूखंड महासागराच्या वितरणावर आधारित हा सिद्धांत मांडला। 1912 साली आल्फ्रेड वेगनर याने त्याच्या जगप्रसिद्ध भूखंड वहनाचा सिद्धांत प्रसिद्ध केला आणि 1915 साली जर्मन भाषेत प्रसिद्ध केलेल्या भूखंड व महासागराची उत्पत्ती, ज्याला इंग्लिशमध्ये ओरिजिन ऑफ कॉन्टिनेंट अँड ओशियन या ग्रंथात हा सिद्धांत त्याने ठामपणे मांडला। 2 मार्कासाठी विचारलं जातं की भूखंड वहन सिद्धांत हा कोणी व केव्हा मांडला, तर त्याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की 1912 आल्फ्रेड वेगनर या शास्त्रज्ञाने भूखंड वहन सिद्धांत मांडलेला आहे। यानंतर या आकृतीमध्ये आपल्याला वेगवेगळे खंड दिसून येत आहेत। यामध्ये युरेशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका। वेगनरच्या सिद्धांताचं स्पष्टीकरण आपण बघूया की वेगनरच्या मते पृथ्वीच्या अंतरंगाची रचना वेगवेगळ्या मूलद्रव्यांनी बनलेल्या थरांच्या स्वरूपात असून सिलिका व ॲल्युमिनियम सारख्या कमी घनतेच्या मूलद्रव्यांपासून बनलेले भूखंड, अर्थातच सियाल, सिलिका व मॅग्नेशियम सारख्या जास्त घनतेच्या सीमा थरावर तरंगत आहेत। या ठिकाणी आपण पाहिलं होतं की पृथ्वीचं जे काही भूकवच आहे हे सिलिका आणि ॲल्युमिनियम ह्या कमी घनतेच्या मूलद्रव्यांनी भूमिखंड बनलेली आहेत। तर सीमा हा जो काही थर आहे हा थर या ठिकाणी सिलिका आणि मॅग्नेशियम या मूलद्रव्यांनी बनलेला आहे आणि म्हणून सियाल हा जो काही थर आहे हा थर सीमा थरावर तरंगत आहे असं या ठिकाणी आपल्याला आढळून आलं। प्राचीन काळातील हवामानविषयक खुणा तसेच वनस्पती व प्राणी यांचे अवशेष यात वेगवेगळ्या खंडांमध्ये बरेच साम्य आढळते। या ठिकाणी असं एक निदर्शनास आलं की जे काही आज 7 खंड आहेत तर या खंडांमध्ये हवामान जे आहे ह्या हवामानामध्ये साम्यता दिसून येते। त्याचबरोबर ह्या खंडांमध्ये वनस्पती व प्राणी यांचे अवशेष आढळून आलेले आहेत आणि ह्या वेगवेगळ्या खंडांमध्ये आढळणारे हे वनस्पती व प्राणी यांचे अवशेष यांच्यामध्ये बरेच साम्य आपल्याला आढळून येते। यामध्ये एकतर असं सांगितलं गेलं की एकतर सध्या अस्तित्वात असलेल्या हिमावरणाच्या खुणा वनस्पती प्राण्यांची जीवाश्म यांच्या अस्तित्वावरून सध्याचे हवामान कटिबंध बदललेले असतील व भूखंड स्थिर असतील। त्यानंतर दुसरा निष्कर्ष असा काढला की भूखंडांची त्यांची जागा बदललेली असून हवामान विभाग किंवा कटिबंध स्थिर असतील। वेगनरने या ठिकाणी 2 गृहीतकं मांडलेली होती की त्यांनी असं सांगितलं की एकतर सध्या अस्तित्वात असलेलं जे काही हिमावरण आहे किंवा त्याच्या ज्या काही खुणा आहेत किंवा वनस्पती किंवा प्राण्यांची जीवाश्म यांच्या अस्तित्वावरून असं आढळून येतं की हवामान कटिबंध बदललेले आहेत। जे 3 हवामानाचे कटिबंध जगात आपण पाहतो यामध्ये उष्ण कटिबंध हवामान, शीत कटिबंध आणि समशीतोष्ण कटिबंध। मग या ठिकाणी भूखंड जे आज आपल्याला दिसून येतात हे स्थिर असतील आणि हवामानामध्ये बदल झाले असतील म्हणून या ठिकाणी
भूखंडाच्या बाबतीत आपल्याला विविधता दिसून येते. आणि दुसरी गृहीतकं किंवा दुसरी बाजू या ठिकाणी अशी सांगितली की भूखंडांची त्यांची जागा बदलली आणि हवामान विभाग किंवा जे काही कटिबंध आहेत ते स्थिर असतील. यातील दुसरे गृहीतक वेगनरला जास्त सत्य व शाश्वत वाटलं. मग वेगनरला असं वाटलं की या ठिकाणी हवामान स्थिर आहे आणि भूखंडांचं वहन किंवा भूखंड हे एका भूमीपासून किंवा एका खंडापासून त्याचे वेगवेगळे उपखंड किंवा वेगवेगळे खंड तयार झाले असावेत. त्याचा खंडवान सिद्धांत त्याने या आधारावर मांडला. त्याच्या मते पृथ्वीवरील जे खंड आपणास आज विखुरलेले दिसतात ते पॅलाओझोइक म्हणजेच 360 दशलक्ष वर्षापूर्वी सलग एकत्र होते. मग इथे वेगनर आपल्याला असं सांगतो की पूर्वी एकच खंड होता, म्हणजेच पॅलाझोइक हा जो काही कालखंड होता 360 दशलक्ष वर्षापूर्वी पृथ्वीवर एकच खंड अस्तित्वात होता किंवा एकच मोठा भूखंडाचा भाग होता आणि त्या भूखंडाला वेगनरने पॅजिया असे नाव दिले. की जो विस्तृत असा खंड होता त्या खंडाला वेगनरने पॅजिया असं नाव दिलं. आणि त्या खंडाच्या भोवती एक मोठा महासागर होता, एकच महासागर. की या ठिकाणी वेगनरने असं सांगितलं की 360 दशलक्ष वर्षापूर्वी पृथ्वीवर फक्त एकच महाखंड होता, त्याचं नाव होतं पॅजिया आणि एकच महासागर होता त्या भूखंडाच्या भोवती, त्याचं नाव होतं पॅन्थल्सा. पुढे कार्बोनिफेरस कालखंडामध्ये काय झालं, साधारणतः 300 दशलक्ष वर्षापूर्वी काही अद्भुत शक्तीमुळे घडामोडी होऊन पॅजियाचं विभाजन 2 भागात झालं. मग हा जो काही पॅजिया हा एकच खंड होता 360 दशलक्ष वर्षापूर्वी, तर पृथ्वीवर काही अद्भुत शक्ती किंवा काही हालचाली ज्या खूप मोठ्या प्रमाणात घडून आल्या आणि त्या हालचालींमुळे पॅजियाचे विभाजन 2 भागात झाले. एक भाग हा उत्तरेकडे गेला आणि एक भाग हा दक्षिणेकडे गेला. मग उत्तरेकडे जो भाग गेला त्या खंडाला लॉरेशिया हे नाव पडलं आणि दुसरा जो काही दक्षिणेकडचा भूखंडाचा भाग होता त्या भागाला गोंडवाना अशी नावं दिली. आणि लॉरेशिया आणि गोंडवाना ही जी काही 2 भूमिखंड निर्माण झाली होती भूहालचालींमुळे किंवा अद्भुत शक्तींमुळे, तर त्या 2 भूखंडांच्या दरम्यान एक लांब अरुंद असा द्रोणी किंवा खोलगट भाग किंवा समुद्र निर्माण झाला आणि त्या समुद्राला टेथिस असं नाव दिलं गेलं. त्यानंतर मेसोझोइक कालखंडात म्हणजे साधारणतः 245 ते 266 दशलक्ष वर्षाच्या दरम्यान लॉरेशिया व गोंडवाना या दोन्ही खंडांचे उत्तर दक्षिण दिशेत भेग पडून विभाजन झाले. लॉरेशिया हा उत्तरेकडे गेला आणि गोंडवाना हा दक्षिणेकडे सरकला. खंडांच्या या हालचालींच्या दरम्यान युरोप व उत्तर अमेरिका खंडांच्या दरम्यान उत्तर अटलांटिक महासागर, आफ्रिका व दक्षिण अमेरिका खंडांच्या व ऑस्ट्रेलिया व भारतीय उपखंडांच्या दरम्यान हिंदी महासागर, तर आशिया व उत्तर अमेरिकेच्या दरम्यान उत्तर पॅसिफिक व ऑस्ट्रेलिया व दक्षिण अमेरिकेच्या दरम्यान दक्षिण पॅसिफिक महासागराची निर्मिती झाली. आज जे आपल्याला महासागर दिसून येत आहेत, मग याच्यामध्ये असं सांगितलं गेलं की या खंडांच्या ज्या हालचाली घडून आल्या किंवा या खंडांच्या हालचालींच्या दरम्यान युरोप व उत्तर अमेरिका जो काही खंड होता, या युरोप आणि उत्तर अमेरिकेच्या खंडांच्या दरम्यान उत्तर अटलांटिक महासागराची निर्मिती झाली. आफ्रिका व दक्षिण अमेरिका खंडांच्या व भारतीय उपखंडांच्या दरम्यान हिंदी महासागराची निर्मिती झाली. आशिया व उत्तर अमेरिकेच्या दरम्यान उत्तर पॅसिफिक व ऑस्ट्रेलिया व दक्षिण अमेरिकेच्या दरम्यान दक्षिण पॅसिफिक महासागराची निर्मिती झाली. अशा पद्धतीने या ठिकाणी खंडांचं विभाजन आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी इतर महासागर यांची निर्मिती झाल्याचं दिसून येतं. वेगनरच्या सिद्धांताच्या बाबतीत
असंही या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की गोंडवना हा जो काही मुख्य भाग होता, या मुख्य भागाचे विखंडन होऊन अंटार्क्टिका खंड दक्षिण ध्रुवावर जाऊन स्थिरावला. की हा जो काही दक्षिणेकडचा भाग होता, जो खंड होता, त्याला आपण गोंडवना असे म्हणतो. मग या गोंडवनाचे काय झाले, पुन्हा विखंडन झाले, पुन्हा त्या खंडाचे तुकडे झाले आणि त्या खंडांचे तुकडे होऊन अंटार्क्टिका खंड हा दक्षिण ध्रुवावर जाऊन स्थिरावला. दक्षिणेकडे अंटार्क्टिका खंड आहे. आज जर आपण जगाच्या नकाशात बघितलं तर आपल्याला अंटार्क्टिका खंड दक्षिणेकडे असल्याचं, दक्षिण ध्रुवावर असल्याचं दिसून येतं. तर ऑस्ट्रेलिया खंड हा गोंडवना या मुख्य खंडापासून दूर आग्नेय दिशेकडे सरकला. आफ्रिकेपासून अलग झालेला भारतीय उपखंड जो आहे, हे आफ्रिका खंडापासून किंवा ह्या गोंडवनाच्या मुख्य भूखंडापासून आफ्रिकेपासून अलग झालेला जो भारतीय उपखंड आहे, ज्या उपखंडामध्ये आपण राहतो, हा पुन्हा थोडा उत्तरेकडे सरकला व लॉरेशियाच्या मूळ भूमीवर जाऊन धडकला आणि तो लॉरेशियाकडे गेला. आज भारतीय उपखंड जर आपण पाहिला तर तो दक्षिण भागामध्ये किंवा उत्तर दिशेकडे या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यामुळे लॉरेशिया व गोंडवाना भूमीच्या दरम्यान जो काही टेथिस नावाचा समुद्र होता, तर तो समुद्र हळूहळू नष्ट झाला आणि त्या ठिकाणी हिमालय या उत्तुंग व उच्च घडी पर्वताची निर्मिती झाली. त्याचबरोबर खंडांच्या या हालचालींच्या दरम्यान युरोप व उत्तर अमेरिका खंडांच्या दरम्यान उत्तर अटलांटिक महासागर, आफ्रिका व दक्षिण अमेरिकेच्या खंडाच्या दरम्यान दक्षिण अटलांटिक महासागर, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व भारतीय उपखंडांच्या दरम्यान हिंदी महासागर, तर आशिया व उत्तर अमेरिकेच्या दरम्यान उत्तर पॅसिफिक व ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिकेच्या दरम्यान दक्षिण पॅसिफिक महासागराची निर्मिती झाल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. वेगनरने त्याच्या या सिद्धांतात पर्वताच्या निर्मितीवरही प्रकाश टाकला की मी मागाशीच सांगितलं की जो टेथिस समुद्र होता तो हळूहळू नष्ट झाला, की हा जो लॉरेशिया आणि गोंडवाना भूमीच्या दरम्यान होता, तिथे घडीचा हिमालय पर्वत त्याची निर्मिती झाली. आणि खरं तर वेगनरने असं सांगितलं की भूखंड सरकण्याच्या या प्रक्रियेमध्ये सागर तळ जो काही समुद्र होता टेथिस, त्याच्यावर साचलेला जो काही गाळ होता, त्या गाळावर प्रचंड दाब पडला आणि सध्याच्या हिमालय पर्वताची निर्मिती झाली असावी. त्यासाठी त्यांनी काही उदाहरणंही दिलेली आहेत. उत्तर व दक्षिण अमेरिका पश्चिमेकडे सरकल्यामुळे पॅसिफिक महासागरातील गाळास घड्या किंवा वळ्या पडून उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर रॉकीज पर्वताची निर्मिती झाली, तर दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर अँडीज या घडी पर्वताची निर्मिती झाली. आज जर आपण पाहिलं की उत्तर आणि दक्षिण अमेरिका ही जी काही खंड आहे, ही खंड पश्चिमेकडे आहेत, पश्चिम दिशेकडे आहे. मग ती खंड पश्चिमेकडे सरकल्यामुळे काय झालं की जो काही पॅसिफिक महासागर आपण बघितला निर्माण झालेला होता, त्या पॅसिफिक महासागरातील गाळ जो आहे, त्या गाळावर घड्या किंवा वळ्या पडून उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर या ठिकाणी रॉकीज पर्वताची आणि दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर अँडीज या घडी पर्वतांची निर्मिती झालेली आहे. परीक्षेमध्ये बऱ्याचदा 2 मार्कासाठी विचारलं जातं की घडीच्या पर्वतांची नावे सांगा. तर या ठिकाणी हिमालय, रॉकीज आणि अँडीज ह्या पर्वतांची नावं आपल्याला सांगता येतील. त्याचप्रमाणे लॉरेशिया आणि गोंडवाना हे भूखंड परस्परांकडे सरकल्यामुळे त्यांच्या दरम्यान असलेला जो टेथिस समुद्र होता, त्याच्यावर साचलेला जो काही गाळ आहे, त्या गाळास घड्या पडून हिमालय व आल्प्स पर्वताची निर्मिती झाली. अशा पद्धतीने वेगनरने भूखंडाचं वहन या ठिकाणी घडून आलं आणि त्याचबरोबर या खंडवहनाबरोबर घडीच्या पर्वतांची निर्मिती झाली असल्याचं त्याच्या सिद्धांतामध्ये सांगितलं. मग वेगनरने हा सिद्धांत मांडला, परंतु कुठलाही सिद्धांत कोणत्या तरी पुराव्यांवर आधारित असतो आणि म्हणून वेगनरने त्याच्या सिद्धांताला पुष्टी देणारे पुरावे किंवा अर्थातच गुण या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहेत. त्यामध्ये पहिला जो पुरावा होता
तो म्हणजे भौगोलिक पुरावा किंवा तंतोतंत जुळणारे किनारे, की पृथ्वीवरील भूमिखंड एकमेकांच्या जवळ आणल्यास ते एकमेकांशी तंतोतंत जुळतात. हा एक भौगोलिक पुरावा किंवा तंतोतंत जुळणारे किनारे हे एक कारण, हा एक पुरावा वेगनरने आपल्याला सांगितला, की ज्यावेळेस ही सगळी खंड आपण जर एकत्र जोडली तर त्यांची जी सर्व किनारे आहे ते किनारे एकमेकांना अतिशय साम्यपणे किंवा अतिशय मिळती जुळती आहेत असं सांगितलेलं आहे. अटलांटिक महासागराच्या पूर्व व पश्चिम किनाऱ्यावरील भूभाग जवळ जर आणला तर तो एकमेकास जुळतो. ज्यावेळेस आपण पाहिलं की अटलांटिक महासागर जो आहे, ह्या अटलांटिक महासागराचा पूर्व किनारा आणि पश्चिम किनारा जर आपण जोडला तर त्या ठिकाणी तो जो काही भाग आहे तो भाग एकमेकांना तंतोतंत जुळतो. याचा अर्थ अटलांटिक महासागराचा पूर्व व पश्चिम किनारा हा एकच भूभाग होता आणि नंतरच्या कालखंडामध्ये त्याचे तुकडे होऊन त्याचे 2 भाग निर्माण झाले असावे. दक्षिण अमेरिका खंडातील ब्राझीलचा फुगवटा व आफ्रिका खंडाच्या पश्चिम भागातील गियानाचे आखात तंतोतंत जुळते. अजूनही एक कारण ह्या ठिकाणी सांगितलं की दक्षिण अमेरिकेतील जो काही ब्राझीलचा भाग आहे व आफ्रिका खंडाच्या पश्चिम भागातील जे काही गियानाचा आखात आहे, हे जर भाग जवळ आणले तर पुन्हा ते एकमेकांशी अतिशय समरूप असल्याचं दिसून येतं. थोडक्यात या ठिकाणी पहिला पुरावा असं सांगतो की जरी खंडांचं विभाजन घडून आलेलं आहे, खंड हे एकमेकांपासून दूर गेलेले आहेत, तरी ते एकमेकांच्या जवळ आणल्यास ते एकमेकांच्या बाबतीत त्यांच्यामध्ये साधर्म्य किंवा एकरूपता दिसून येते. यानंतर दुसरा जो काही पुरावा होता तो म्हणजे भूगर्भशास्त्रीय पुरावा, की वेगनरने केलेल्या सर्वेक्षणामध्ये असं आढळून आलेलं आहे की संकलित केलेले जे काही खडक होते, या खडकांच्या नमुन्यात अटलांटिक महासागराच्या पूर्व व पश्चिम किनाऱ्यालगतच्या प्रदेशात सापडणाऱ्या खडकाच्या गुणधर्मात व वयामध्ये तसेच पर्वतश्रेणीच्या भूगर्भीय रचना व क्रमांमध्ये बरेच साम्य आढळून आलेले आहेत. खरं तर खडक जो आहे, आता कुठल्याही खंडाचा खडक जर घेतला तर त्या खडकामधील असलेली मूलद्रव्य किंवा त्या खडकाचे गुणधर्म या ठिकाणी सारखेच आहेत. म्हणजे थोडक्यात झालं काय की या ठिकाणी या 2 खडकांमध्ये आपल्याला साम्यता आढळून आलेली आहेत. त्याचबरोबर जे काही पर्वतश्रेणी होते, या पर्वतश्रेणींच्या निर्मितीच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी साम्यता किंवा समरूपता आढळून आली आहे. तिसरा जो पुरावा होता जीवशास्त्रीय पुरावा, तर यामध्ये खडकात आढळणाऱ्या वनस्पती, प्राण्यांची अवशेष दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिका येथे सिनोनायथस या सरपटणाऱ्या प्राण्यांचे अवशेष सापडले. भारत व ऑस्ट्रेलियन किनारपट्टीत खूपच साम्य आहे आणि यावरून हे 4ही भूभाग मूळच्या गोंडवन भूमीचे भाग असावेत असे पुराव्यानिशी वेगनरने दाखवून दिलेले आहेत. खरं तर जीवशास्त्रीय पुरावा असं सांगतो की खडकामध्ये आढळणाऱ्या ज्या काही वनस्पती आणि प्राण्यांचे जे काही अवशेष होते, तर त्या अवशेषांमध्ये दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिका येथे सिनोनॅथस या सरपटणाऱ्या प्राण्यांचे अवशेष सापडले. आज जर पाहिलं तर दक्षिण आफ्रिका हा पूर्णतः वेगळा खंड आहे, दक्षिण अमेरिका हा पूर्णतः वेगळा खंड आहे, परंतु या खंडांच्या खडकांमध्ये जो सिनोनॅथस हा सरपटणारा प्राणी होता, या प्राण्यांचे अवशेष सापडले. म्हणजे थोडक्यात पुन्हा एकदा असं लक्षात येतं की या ठिकाणी हे जे काही खंड होते, हे खंड पूर्वी एकाच भूमीचे भाग असावेत. त्याचबरोबर हे 4ही भूभाग मूळच्या गोंडवना भूमीचेच आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं की गोंडवनाचं विखंडन होऊन दक्षिण अमेरिका, दक्षिण आफ्रिका या खंडांची काय झाली, निर्मिती झालेली होती. पुढचा जो पुरावा होता तो म्हणजे ज्यामितीय पुरावा, की पृथ्वीवरील वेगवेगळ्या खंडांमधील अंतरात
होणाऱ्या बदलांच्या अभ्यासावरून वेगनरच्या सिद्धांताला पुष्टी मिळते. उत्तर अमेरिका व ग्रीनलँडमधील अंतर हळूहळू वाढत आहे. या ठिकाणी पृथ्वीवरील वेगवेगळ्या खंडांमधील अंतरात होणाऱ्या बदलांचा अभ्यास वेगनरच्या या सिद्धांताला पुष्टी देतो किंवा या ठिकाणी ह्या सिद्धांताला बळकटी देतो. उत्तर अमेरिका आणि ग्रीनलँड हे जे काही दोन जमिनीचे भूभाग किंवा खंड आहेत तर यांच्यातील अंतर जे आहे हे अंतर आजही हळूहळू वाढत आहे. खरं तर इसवी सन 1823 ते 1913 या 90 वर्षाच्या कालखंडात या दोन खंडांमधील अंतर 23 मीटरने वाढलेलं आहे आणि म्हणून उत्तर अमेरिका व ग्रीनलँडमधील उत्तर अंतर जे आहे हे हळूहळू वाढत आहे. आणि 1823 ते 1913 या कालखंडामध्ये या ठिकाणी 90 वर्षाचं सर्वे केला आणि यामध्ये असं दिसून आलं की या दोन खंडांमधील अंतर 23 मीटरने वाढलं. म्हणजे आजही खंडांचं वहन या ठिकाणी घडून येत आहे. आधुनिक उपकरणाच्या सहाय्याने हे अंतर मोजले असता आजही दरवर्षी या दोन खंडांमधील अंतर 2 सेंटीमीटरने वाढत असल्याचं दिसून येतं. आणि आजही उत्तर अमेरिकेपासून ग्रीनलँड हे जे काही बेट आहे हे बेट 2 सेंटीमीटरने दरवर्षी त्याच्यातलं अंतर या ठिकाणी वाढत असल्याचं दिसून येत आहे. तर व्हँक्युव्हर व ओटावा यांच्यातील अंतर 34 वर्षात 6 मीटरने कमी झालं. म्हणजेच आजही भारतीय उपखंड उत्तरेकडे अत्यंत मंद गतीने सरकत असल्याचं आपल्याला दिसून येतं. अर्थातच खंडांचं वहन आजही खऱ्या अर्थाने घडून येत आहे. पुढचा जो पुरावा आहे जीवशास्त्रविषयक पुरावा की प्राणी व पक्ष्यांची स्थलांतर करण्याची सवय या सिद्धांताला पुन्हा बळकटी किंवा पुष्टी देते. युरोपच्या उत्तर भागातील स्कॅडिनेव्हिया जवळच्या बेटावर लेमिंग नावाच्या पक्ष्यांची संख्या दर 10 ते 15 वर्षांनी वाढते. अन्नाचा तुटवडा भासू लागला की अन्नाच्या शोधात हे पक्षी पश्चिमेकडे स्थलांतर करू लागतात आणि शेवटी मोठ्या प्रमाणात सागरात पडून मरण पावतात. खरं तर या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती आहे की प्राणी आणि पक्षी हे कायम स्थलांतर करत असतात आणि स्थलांतराची ही जी काही सवय आहे ही सवय हा जो काही सिद्धांत आहे भूखंड वहनाचा याला बळकटी देते. युरोपच्या उत्तर भागातील स्कॅडिनेव्हिया जवळच्या बेटावर लेमिंग नावाच्या पक्ष्यांची संख्या दर 10 ते 15 वर्षानंतर वाढते. अन्नाचा ज्यावेळेस तुटवडा भासू लागतो त्यावेळेस हे लेमिंग पक्षी अन्नाच्या शोधात पश्चिमेकडे स्थलांतर करू लागतात आणि शेवटी मोठ्या प्रमाणात सागरात पडून मरण पावतात. खरं तर ज्यावेळेस युरोपच्या उत्तर भागामध्ये स्कॅडिनेव्हिया बेटावर हे पक्षी होते आणि यांची संख्या 10 ते 15 वर्षानंतर प्रचंड वाढते. परंतु ज्यावेळेस अन्नांची टंचाई निर्माण होते तेव्हा हे पक्षी पश्चिम दिशेकडे स्थलांतर करू लागतात आणि पश्चिमेकडे स्थलांतर करत असताना त्या ठिकाणी जो पॅसिफिक महासागर आहे त्या पॅसिफिक महासागरामध्ये बुडून मरण पावतात. मग या ठिकाणी जर ते बुडून मरण पावत असतील किंवा त्या ठिकाणी जर समुद्र आहे तर स्थलांतराची त्यांची सवय राहिली नसती किंवा स्थलांतर त्यांनी केलं नसतं. परंतु पूर्वी हा खंड किंवा हा भूभाग एकच असल्यामुळे आणि संख्या वाढल्यानंतर त्यांचे पूर्वज पश्चिमेकडे स्थलांतरित होत असावेत आणि ती जी काही पक्ष्यांची स्थलांतराची सवय आहे ती सवय त्यांची कायम असावी आणि म्हणून ते उत्तर युरोपच्या भागातून पश्चिमेकडे ज्यावेळेस ते स्थलांतर करू लागले त्यावेळेस ते समुद्रामध्ये पॅसिफिक समुद्रामध्ये बुडतात आणि त्यांचा मृत्यू होतो. परंतु पूर्वीच्या काळी हा भूभाग एकच असल्यामुळे त्यांचं स्थलांतर खंडांवरून सहजगत्या होत असावं असं या ठिकाणी आपल्याला आढळून येतं. काळाच्या ओघात खंड दूर गेले परंतु लेमिंगची पश्चिमेकडे स्थलांतराची वंश परंपरागत प्रेरणा तशीच राहिल्यामुळे हे पक्षी अजूनही पश्चिमेकडे स्थलांतरित
होत असतात आणि पॅसिफिक महासागरात ते पडतात आणि त्यांचा मृत्यू होत असतो. पुढचा जो पुरावा आहे तो हवामानशास्त्रविषयक पुरावा की दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत, ऑस्ट्रेलिया या उष्णकटिबंधीय प्रदेशात प्राचीन काळातील हिमवर्णाची चिन्ह आजही आढळून येतात. खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत, ऑस्ट्रेलिया हे प्रदेश आता उष्णकटिबंधात आहे. जर उष्णकटिबंधीय प्रदेश असेल तर तिथे हिमाचं आवरण तयार होईल का? अजिबात नाही. परंतु आज जर पाहिलं तर प्राचीन काळामध्ये हिमावरणाची चिन्ह त्या खंडांमध्ये आपल्याला आजही आढळून येतात आणि यावरून प्राचीन काळामध्ये ही जी काही खंड आहेत, दक्षिण अमेरिका, आफ्रिका किंवा भारताचा भाग किंवा ऑस्ट्रेलियाचा भाग, याच्यावरून हे भाग शीतकटिबंधातच असावेत याचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर ध्रुवांचे भरकटणे की वेगनरच्या मते वेगवेगळ्या कालखंडात ध्रुवांचेही स्थलांतर झालेले आहेत. खरं तर पृथ्वीवर 2 ध्रुव आहेत, एक उत्तर ध्रुव आणि एक दक्षिण ध्रुव. मग सध्याच्या अंटार्क्टिका खंड हा पूर्वी दक्षिण आफ्रिकेचा भाग होता. आज आपण अंटार्क्टिका जो काही खंड आहे हा खंड या ठिकाणी आपल्याला उत्तरेकडे असल्याचं दिसून येतं. कार्बनिफेरस कालखंडात मात्र तो दक्षिणेकडे सरकला आणि त्यामुळे अंटार्क्टिका खंडांवर दगडी कोळसा भूगर्भात आढळतो. खरं तर वेगनरच्या मते ध्रुवांचं भरकटणं किंवा ध्रुवांचं स्थानांतरण झालं आहे असं या ठिकाणी वेगनरने सांगितलेलं आहे की आज जो अंटार्क्टिका खंड जो आहे हा पूर्वी दक्षिण आफ्रिकेचा भाग होता. मग कार्बनिफेरस कालखंड जो आहे त्या कालखंडामध्ये मात्र तो दक्षिणेकडे सरकला आणि त्यामुळे अंटार्क्टिका खंडांवर दगडी कोळसा भूगर्भात आढळतो. अंटार्क्टिका हा जो काही खंड आहे हा खंड आता पूर्णतः दक्षिणेकडे आहे आणि तो पूर्णतः हिमावरणाने आच्छादलेला आहे. दगडी कोळशाच्या निर्मितीसाठी उष्ण वातावरण किंवा उष्णकटिबंधीय प्रदेश आवश्यक असतो. मग जर दक्षिण आफ्रिकेला हा भाग ज्यावेळेस जोडला होता त्यावेळेस तो उष्णकटिबंधमध्ये होता आणि त्यामुळे तिथे दगडी कोळशाची निर्मिती झाली. परंतु आज अंटार्क्टिका खंड हा पूर्णतः दक्षिणेकडे आहे, तो पूर्णतः शीत आहे, त्याच्यावर हिमावरणाचं आवरण आहे आणि आजही त्या भागात जर उत्खनन केलं तर त्या भागामध्ये दगडी कोळसा आढळून येतो. याचाच अर्थ अंटार्क्टिका खंड हा पूर्वी दक्षिण आफ्रिकेचाच भाग होता आणि म्हणून तिथे कोळशाची निर्मिती झाली असल्याचं आढळून येतं. म्हणजेच पुन्हा ह्या सगळ्या सिद्धांतावरून आपल्याला असं लक्षात येतं की भूमिखंड ही एकच होती आणि अंतर्गत भूहालचाली झाल्या आणि अंतर्गत भूहालचालींमुळे त्या ठिकाणी खंडांचं विस्थापन घडून आलं आणि आज जी 7 खंड आणि जी 4 मोठी महासागरं त्याचं स्थान आपल्याला दिसून येतं त्याच्यामागे खंडांचं खंडवहन ह्या ठिकाणी होत आलं आणि ते होत आहे असं या ठिकाणी वेगनरने आपल्या सिद्धांताद्वारे स्पष्ट केलेलं आहे. बऱ्याचदा परीक्षेमध्ये वेगनरच्या सिद्धांताचे पुरावे स्पष्ट करा हाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो आणि अतिशय सोपी कारणं वेगनरने त्याच्या खंडवहन सिद्धांताच्या बाबतीत आपल्याला सांगितलेली आहे. यानंतर वेगनरचा हा जो काही सिद्धांत होता भूखंडवहन या सिद्धांतावर अनेक टीका आणि आक्षेप घेतले गेले. ते आक्षेप आणि टीका आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.